नमस्कार. आज आपण अर्थशास्त्रातील एका खूप महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे मागणी. आपण सगळेच अनुभवतो की एखाद्या वस्तूची किंमत वाढली की आपण ती कमी विकत घेतो. पण असं का होतं? चला, यामागचं शास्त्र सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण मागणीचा खरा अर्थ समजून घेऊ, मग तिचा जो मुख्य नियम आहे तो पाहू. त्यानंतर मागणीचे प्रकार कोणते आहेत आणि ती कशामुळे बदलते हे बघू. आणि हो, काही इंटरेस्टिंग अपवाद पण आहेत जिथे हा नियम लागू होत नाही. शेवटी मागणीतले विचलन आणि बदल समजून घेऊन आपण या सगळ्याचा सारांश घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. चला तर आपल्या चर्चेच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. इथे आपण मागणी या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणार आहोत. म्हणजे फक्त एखादी गोष्ट हवी असं वाटणं म्हणजे मागणी का? एक साधा प्रश्न आहे, मनात एखादी इच्छा असणं आणि त्या वस्तूची खरोखर मागणी असणं, या दोन्ही एकच गोष्टी आहेत का? आपल्याला वरवर वाटू शकतं की हो, पण अर्थशास्त्राच्या नजरेतून पाहिलं तर यात एक मोठा फरक आहे. तर अर्थशास्त्र असं म्हणतं की मागणी ही फक्त एक इच्छा नसते. ती एक अशी इच्छा आहे ज्याच्या मागे दोन गोष्टींची ताकद लागते. एक म्हणजे ती वस्तू विकत घेण्याची तुमची तयारी पाहिजे आणि दुसरं ती विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे म्हणजे खरेदी शक्ती पाहिजे. सोपं उदाहरण घ्या, मला एखादी स्पोर्ट्स कार हवी आहे, ही झाली इच्छा. पण जोपर्यंत ती घेण्यासाठी माझ्याकडे पैसे आणि ते खर्च करायची तयारी नाही, तोपर्यंत ती अर्थशास्त्राच्या भाषेत मागणी बनत नाही. बरं, आता मागणी म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं. आता आपण तिच्या सगळ्यात महत्त्वाच्या नियमाकडे वळूया. तो नियम आहे जो किंमत आणि मागणी यांच्यातलं नातं आपल्याला समजावून सांगतो. हा नियम खरं तर आपण रोजच्या आयुष्यात जगत असतो. बाजारात टोमॅटो महाग झाले की आपण थोडे कमी घेतो आणि स्वस्त झाले की जास्त, बरोबर? हीच साधी गोष्ट प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी शास्त्रीय भाषेत मांडली आहे. ते म्हणतात की बाकी सगळ्या गोष्टी जर स्थिर असतील तर किंमत वाढल्यावर मागणी कमी होते आणि किंमत कमी झाल्यावर मागणी वाढते. म्हणजेच या दोघांमध्ये एक व्यस्त संबंध आहे. आता हेच आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. या तक्त्याकडे बघा. समजा नावाची एक वस्तू आहे. जेव्हा तिची किंमत 50 रुपये होती तेव्हा फक्त 1 किलोची मागणी होती. पण किंमत कमी होऊन 40 झाली तर मागणी 2 किलो झाली. किंमत अजून कमी होऊन 10 रुपयांवर आली तर मागणी थेट 5 किलोवर पोहोचली. पाहिलंत? किंमत जशी जशी कमी होतेय, मागणी तशी तशी वाढतेय. हाच तो व्यस्त संबंध. आणि हेच आकडे जेव्हा आपण एका ग्राफवर मांडतो तेव्हा आपल्याला हा नावाचा मागणी वक्र मिळतो. तो डावीकडून उजवीकडे खाली घसरत जातो. हे चित्र आपल्याला एका नजरेत सगळं सांगून जातं की जास्त किमतीला कमी मागणी असते आणि कमी किमतीला जास्त. मागणीच्या नियमाचं हे एक परफेक्ट व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे. ओके, आता मागणीचा नियम तर आपल्याला समजला. पण आता आपण हे पाहूया की मागणीचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि मागणी नक्की कोणत्या घटकांवरून ठरते. मागणीचे मुख्यत्वे 5 प्रकार आहेत. पटकन समजून घेऊया. अन्न, कपडे यांसारख्या वस्तूंची मागणी प्रत्यक्ष मागणी असते, कारण त्या आपली गरज थेट भागवतात. पण हे कपडे बनवणाऱ्या कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी झाली. काही वस्तू एकत्रच लागतात, जसं की कार आणि पेट्रोल. याला पूरक मागणी म्हणतात. याच्या उलट चहा आणि कॉफीसारखे पर्याय असतील तर ती स्पर्धात्मक मागणी असते. आणि वीज, जी घरात, फॅक्टरीत अनेक ठिकाणी वापरली जाते, तिची संमिश्र मागणी असते. पण गंमत अशी आहे की मागणी फक्त वस्तूच्या किमतीवर अवलंबून नसते. अरे, इतरही खूप गोष्टी आहेत ज्या मागणीवर परिणाम करतात. जसं की लोकांचं उत्पन्न, त्यांच्या आवडीनिवडी, सध्या काय फॅशन आहे, जाहिरातींचा किती प्रभाव आहे किंवा भविष्यात किंमत वाढणार आहे का, या सगळ्या गोष्टी मागणी कमी जास्त करू शकतात. आत्तापर्यंत आपण काय बघितलं? किंमत वाढली की मागणी कमी. अगदी सरळ. पण हा नियम नेहमीच प्रत्येक वेळी लागू होतो का? चला, ह्यातले काही आश्चर्यकारक अपवाद पाहूया जिथे हे गणित पूर्णपणे उलटं होतं. म्हणजे प्रश्न हा आहे की अशी काही परिस्थिती आहे का जिथे मागणीचा हा गोल्डन रूल कामच करत नाही? आणि याचं उत्तर आहे हो, अशा परिस्थिती आहेत आणि म्हणूनच त्यांना अपवाद असं म्हणतात. आता ही स्लाइड बघा, ही खूपच इंटरेस्टिंग आहे. नेहमीचा मागणी वक्र कसा खाली येतो, पण हा तर चक्क वरच्या दिशेने जातोय. याचा अर्थ काय?
याचा अर्थ असा की किंमत वाढल्यावर मागणी कमी होण्याऐवजी उलटं वाढत आहे. पण असं कसं होऊ शकतं? कुठे होतं असं? चला पाहूया. याची काही खास कारणं आहेत. पहिलं म्हणजे गिफेनचा विरोधाभास. यात काय होतं की काही हलक्या प्रतीच्या वस्तू स्वस्त झाल्या की लोकांच्या खिशात पैसे वाचतात आणि ते त्याऐवजी चांगल्या वस्तू घेतात. त्यामुळे मूळ वस्तूची मागणी कमी होते. दुसरं कारण म्हणजे प्रतिष्ठेच्या वस्तू, जसे की हिरे किंवा महागड्या गाड्या. इथे तर किंमत जेवढी जास्त तेवढं स्टेटस जास्त, म्हणून मागणीही जास्त. याशिवाय भविष्यात किंमत अजून वाढेल या अंदाजाने, अज्ञानाने किंवा सिगरेटसारख्या सवयीच्या वस्तूंमुळेही मागणीचा नियम लागू होत नाही. चला, आता एका महत्त्वाच्या कन्सेप्टकडे येऊया, ज्यात अनेकदा थोडा गोंधळ होऊ शकतो. तो म्हणजे मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल. हे दोन्ही शब्द जरी सारखे वाटले तरी अर्थशास्त्रात यात मोठा फरक आहे. हा फरक एकदम सोपा आहे. बघा, जेव्हा फक्त आणि फक्त वस्तूची किंमत बदलते आणि बाकी सगळ्या गोष्टी स्थिर राहतात, तेव्हा आपण त्याच मागणी वक्रावर वर किंवा खाली सरकतो. याला म्हणतात मागणीतील विचलन. पण जर किंमत तशीच राहिली आणि लोकांचा पगार वाढला किंवा फॅशन बदलली, तर काय होतं? तेव्हा संपूर्ण मागणी वक्रच उजवीकडे किंवा डावीकडे सरकतो. याला म्हणतात मागणीतील बदल. ही दोन चित्र बघा, म्हणजे सगळं अगदी स्पष्ट होईल. डावीकडच्या चित्रात काय दिसतंय? किंमत कमी झाली आणि त्यामुळे मागणी वाढली. आपण त्याच वक्रावर एका बिंदूवरून दुसऱ्या बिंदूवर खाली आलो. याला म्हणतात मागणीचा विस्तार, जो एक प्रकारचा विचलन आहे. आता उजवीकडचं चित्र बघा. इथे किंमत तीच आहे, पण लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे संपूर्ण वक्रच उजवीकडे सरकलाय. ही झाली मागणीतील वृद्धी, जो एक प्रकारचा बदल आहे. बरं, तर आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. चला तर मग या संपूर्ण चर्चेचा एक छोटासा आढावा घेऊया, म्हणजे महत्त्वाचे मुद्दे आपल्या कायम लक्षात राहतील. तर आज आपण काय काय शिकलो? 1. मागणी म्हणजे फक्त इच्छा नाही, तर ती पूर्ण करण्याची क्षमता आणि तयारी. 2. मागणीचा नियम आपल्याला किंमत आणि मागणीतला व्यस्त संबंध सांगतो. 3. नॉर्मल परिस्थितीत मागणी वक्र खाली जातो, पण गिफेन वस्तूंसारखे अपवादेही आहेत. आणि 4. सर्वात महत्त्वाचं, विचलन हे फक्त किमतीमुळे होतं आणि त्यात आपण त्याच वक्रावर असतो. तर बदल हा इतर घटकांमुळे होतो आणि त्यात संपूर्ण वक्रच आपली जागा बदलतो. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. जरा विचार करा, आपल्या स्वतःच्या खरेदीच्या निर्णयांवर वस्तूच्या किमतीचा जास्त प्रभाव असतो की आपल्या सवयींचा आणि आवडीनिवडींचा? अर्थशास्त्राचे हे नियम आपल्या रोजच्या आयुष्याला कसे जोडलेले आहेत हे समजून घेणं खूपच इंटरेस्टिंग आहे, नाही का?